नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळचे 11 वाजले त्या. आज जरा उशिरा चालू केला ब्लॉग आणि घरचं सगळं काम झालं आहे माझं. कपडे धुवून झाले ते आताच. कपडे वाळत टाकले ती आणि तर पाटीत पाणी लावले भरायला. आज काही गोरं माळावर नेली नाही, ती घरीच आहे ती गोरं. आता गोरांना पाणी धावती आणि पाणी लावून गोरं इकडं दावणीला बांधते सावलीला. सगळ्या गुरांना पाणी पाजलं आणि सगळी गुरे आणून बांधली ती. चला आता घरचं सगळं काम झाले, रानात जायचं आहे आता. आता डाळिंबीच्या बागेत आले माळावर मी. आज आपल्याला डाळिंबीच्या बागेमध्ये काम आहे. हे ड्रिप आहे त्या डाळिंबीतल्या. हे ड्रिपा वडून वरे टमाट्यात न्यायचे ते. आधी बुडातनं ड्रिपा बाजूला काढावं लागते ना, आधी मध्ये घ्यावे लागते ना. ह्या लाईनीच्या आणि ह्या लाईनीच्या दोन्ही लाईनीच्या ड्रिपामध्ये घेऊन मग परत टमाट्यात वडत न्यावे लागते. चला आता आधी पहिल्यांदा काढून घेते ड्रिपा आणि परत मग वडत नेतीवर. 2 ड्रिपा काढल्या डाळिंबीतल्या आणि अशा टमाट्यात वर आणले ते वडत. गोळा केला नाही त्या. गोळा करायला उशीर लागते, परत गोळा केलेल्या हातरायला पण टाईम लागतो. त्याच्या सरळ वडत आणल्यावर म्हणजे परत हा अशा वडत न्यायच्या खाली आणि हातरायला सोप्या पडते त्या. त्याच्यामुळे वडत आणल्या तर डाळिंबीमध्ये टमाट्यामध्ये. चला आता राहिलेल्या सगळ्या ड्रिप अशाच काढून डाळिंबीतल्या टमाट्यात आणून ठेवू वर वडत. डाळिंबीतल्या सगळ्या ड्रिपा काढून झाले ते. आता हे डाळिंबीचं फाउंडेशन काढून घ्यायचे. चला आता सुरुवात करते इवळ काढायला. हे कडच इवळ असं ठेवायचं. ह्याला तिडा येतं, म्हणजे 2-3 तिडा येतं ह्याला. ह्याला फक्त एकच तिडा आहे. आता हे काढून घेऊ इळू आणि काढून इथं मध्ये टाकू, कारण ह्यात ठेवायचं नाही तर लगेच ही इळू काढून इथं उचलून इथं टमाट्याच्या खाली आडव्या लाईनीला आणून ठेवायचे. तर चला आता काढून घेऊ आधी सगळं फाउंडेशन आणि नंतर परत बघू मग बाहेर काढायचं. दुपारच्या 1:30 वाजल्या आणि आमचं इथं आता फाउंडेशन सगळं काढून झाले. आता ही बांबू सगळं बाहेर काढायचे ते. निम्म इथं वरी काढायचे ते टमाट्यापाशी आणि निम्म्यातलं खालचं खाली काढायचे ते. चला आता काढून घेऊ. आता ढिगारे केले तर 8-8, 6-6 वेळचं ढिगारे केले ते. आता उचलू आणि उचलून खाली नेऊन टाकू. कुठं निम्म्यातलं खालीच टाकायचं तर ना. चला आता निम्म्यातलं खाली टाकू आणि इथं निम्म्यातनं वरी म्हणजे वजन पण व्हावं लागायचं नाही जास्त. निम्म्यातनं वर बांबू काढून सगळं झालं ते. असं बरोबर मध्यभागी ढिगारे केले ते. चला आता निम्म्यातनं खालचं राहिलं ते आता खाली त्याचं ढिगारं करू. दोन वाजले त्या आणि सगळे बांबू बाहेर काढून झाले ते. चला आता घरी जाऊ. झाले आता माळावरचं काम. घरी आलोय आता. आम्ही यायच्या आधीच आता आत्याने तर दळण करायला घेतलं होतं. आता करू लागतो आम्ही पण दळण. काढून असलं थोडासा ते काढून दळण करून झालं. चला आता कपडे वाळले ती. कपडे काढून नेते सगळे घरात आणि आता गुरांच्या वैरणीचा टाईम झाला आहे दुपारचा. गुरांना वैरण टाकते कपडे काढून. परत शेळ्यांना पण वैरण टाकायची. कपडे काढून घेते आणि वैरण टाकते सगळ्यांना. आता वैरण टाकते म्हणलं तर ओरडायला लागली लगेच. वैरण टाकली सगळ्या गुरांना आणि गुरांना टाकायच्या आधी शेळ्याला वैरण टाकली. नंतर गुरांना वैरण टाकली की शेळ्याला की वरडते त्या, त्यामुळे त्यांनाच टाकली आधी परत ह्यांना टाकली. चला आता पोरं आली ते शाळेतनं. आओ कधी मिळायचे ते कपडे? आज गुरुवारच आहे.
बर, चला आता जेवण करून घेऊ. आता जेवण केली आणि आता जेवण करून खाली चाललोय रानात. शेणला वैरण आणायची, शेवरीचा पाला. तिकडे निघालो आता ऊसाकडल्या रानात जाऊन शेणाला वैरण घेऊन येऊ. आता आलो आता इकडल्या ऊसाकडं आणि इकडल्या ऊसाच्या खाली शेवरीचा पाला आहे. आणि त्या दिवशी आपण फावरून घेतले. हे बघा गवत जळून गेले सगळं गवत. आता फक्त दिसतात ते ऊसाचं कोंबार, सराच्या सर दिसते ते चांगल्या ऊसाच्या. आता मोठ्या गवतानं पण सगळ्या माना टाकले. ते अजून पूर्णपणे काही जळलं नाही, पण जळलं ते पण. आलोय आता इथं शेवरीपाशी आणि दाट दडप शेवऱ्या ते चांगल्या. चला आता मोडून घेऊ ह्याचं फटं. लय निबार फटा मोडलं की वजा लागतं, त्यामुळे कवळं कवळं शंट मोडून घेऊ. वाकवलं मोडते मी, थांबा. सुरुवात केली आता सगळ्यांनी मोडायला. आणि तर आदो आलाय, आम्हाला आदो आलेला माहितीच नव्हता. मागं बघतोय अचानक तर आदो आलेला होता. मोडू लागतो का? बर, आता आम्ही काढून देतोय शेवरीचा पाला आणि आदो दाव्यावर रचतोय. ए मोडले बाळा त्याचं, राहू दे ते. चल आम्ही काढून देतो, तू टाक दाव्यावर. चल. तर इथं आमचा आता शेवरीचा पाला भरपूर काढून झालाय. आता सगळा गोळा करून घेऊ आणि दाव्यावर रचू. आता तर इथं गवतात गठुडे रचले ती आणि पोराने पण एक गठुडे घेतले ती. पाला आणला आणि तर शर्टच्या कडेला टाकलाय. आता त्या आतमध्ये नेऊन टाकायला लागेल त्या शाळ्यांना. संध्याकाळच्या 7 वाजल्या, अंधार पडायला लागले. आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली. कणिक मळून घेतली, आता चपात्या करून घेते. चपात्या करून झालं ते आता. आणि इकडं भाजी शिजते. शेगडी खाली दूध तापायला ठेवले. स्वयंपाक करून झाला आणि इथं आदूचा अभ्यास घेत बसले मी. आणि आदूला हिंदीमधली प्रश्न उत्तर लिहायला सांगितली होती, ती लिहिली ते आदूनं. आणि इथं त्याला मुंगी चित्र काढायला सांगितलं होतं, त्याला काय काढायला येत नव्हतं. अशी पुस्तकात बघून मुंगी काढायची होती. हे त्याला मी काढून दिली मुंगी आणि त्याने कलर दिलाय. चला आता रूम सगळं आवरून घेते आणि कपडे इस्त्री करायची. ती रूम आवरते आधी आणि मग परत कपडे इस्त्री करते. आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.